अगं अगं काय करतीयस? गुदगुल्या होत आहेत. अहो एकादशी येतेय. शोकेस मध्ये उभं राहून राहून धूळ बसलीये तुमच्यावर आणि बेडरूम मधला तिकडचा कचराही काढायचा आहे. आईला माहित नाहीये वाटतं की तू उरलेला कचरा सुपडीत पुरला नाही की बेडच्या खाली टाकतेस ते. थोडाच तर आहे, कोणाला कळणार आहे? अगं आज थोडा आहे, उद्या घरभर पसरेल, अगदी तुझ्या मनातल्या धुळीसारखा. म्हणजे तुला पडणारे प्रश्न अफाट असतात, जे विचारायचे की नाही हा पण तुला प्रश्नच पडतो. गौरा, जेवढा मी तुला ओळखतो तुझ्या डोक्यात 80-90 प्रश्न असतात, त्यापैकी 70 प्रश्नांनी तर ओव्हर थिंकिंगची जागा आधीच घेतली आहे. बिटू, तुम्हाला माहिती आहे ना मी अशीच आहे. एखाद्या गोष्टीबद्दल विचार केला की अगदी खोलवर जाऊन विचार करायचा. आणि इट्स अँड बटचा त्रास देतातच. मला नाही बदलता येणार हा स्वभाव. अगं चुटकीसरशी गोष्टीत बदल घडवून आणायला तू काय देव आहेस का? आणि विचारवंत व्हायला मी काही संतही नाहीये ना. संत व्हायला आधी माणूस व्हावं लागतं, आणि ज्या मानवाचा स्वतःच्याच विचारांवर ताबा नाही तो माणूस कसला? पण बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह करून एखादा माणूस किती पॉझिटिव्ह विचार करणार? मी फक्त निगेटिव्ह वर फोकस नको करू एवढंच सांगतोय. अशाच अर्धवट गोष्टींचा ढीग होतो आणि नंतर तुझी चिडचिड आणि किरकिर. गौरा, मास्टर युअर थॉट्स. देवा पांडुरंगा वाचव रे बाबा.